मनसेचे नेते आणि मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडेंना एका अज्ञात व्यक्तीनं धमकीचा फोन केल्याची घटना समोर आलेली आहे। राज ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत, त्यांनी माफी मागावी, मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी अशी उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी आहे। तर भैया आमच्या पक्षाची मान्यता रद्द करा असं म्हणत असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचं की नाही याचा विचार आम्ही करू, अशी भूमिका संदीप देशपांडेंनी जाहीर केलेली होती। या सगळ्या वादाच्या अनुषंगाने आता संदीप देशपांडेंना एका अज्ञात व्यक्तीनं धमकीचा फोन केलाय। देशपांडेंनी या अज्ञात व्यक्तीविरोधात दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। हॅलो, हा शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की दिली? तू दिली तुला ना मारायचं कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। ए, तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया हा, कोणाला तू म्हणतो कोण? ना? चल तुला हा. पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी, कसा तुला ये ना, मी येऊन माझ्या घरी समोर येतोस, भेटतो। ये हा चल बघू हा, तुझी येतो, हिंमत येतो। किती येते। हा ठीक आहे, येतो। हा ये। हा बघ तू हिंमत, बघ हिंमत, येतो कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया, चला चल चल। या भैया सीट आणून निवडून आणून दाखव। या सगळ्या संदर्भात आता संदीप देशपांडेंनी नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया। कानावर घातलेलं आहे त्यांच्या, पण अशा काही गोष्टींना आम्ही भीक घालत नाही आणि अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही। आता काही चर्चा झाली का? कारण काल जरी एनसी दाखल झाली असली तरी तो फोन कुठून आला होता? ते पोलीस तपास करतील ना, पोलीस संपर्कात आहेत माझ्या। साहेबांचं काही म्हणणं आहे का याविषयी? काही बोलणं झालं आता? नाही, मी त्यांच्या फक्त कानावर घातलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।